आपलं जे काही शरीर आहे हे देखील एक गाडीच आहे, ज्याला संयमाचं चाक लावलं गेलं पाहिजे, ज्याला कर्माचं पेट्रोल ओतलं गेलं पाहिजे, ज्याला शिस्तीचा ब्रेक लावला गेला पाहिजे, ज्याला वैराग्याची स्टेरिंग धरली गेली पाहिजे, तर त्याला एक्सिलेटर नीट दाबता येईल. जर एखादी गाडी खराब झाली तर आपल्याला जशी तिला सर्व्हिसिंग करावी लागते, तशी ही जी काही गाडी आहे या गाडीला जर खराबी आली तर तिला देखील वळणावर आणण्याकरता ही एकादशी काम करत असते. विश्व पावनी म्हणजे काय? या विश्वाला पावन करणारी जी कथा आहे तिला विश्व पावनी कथा म्हणायचं. ती जर कोणती असेल तर विश्व पावनी एकादशी महात्म्य कथा. तसं पाहिलं तर वर्षातल्या 24 एकादशी आणि अधिक मासातल्या 2 एकादशी अशा 26 एकादशी असतात. आणि आपल्याला या कथेच्या माध्यमातून त्या 26ही एकादशींचं महात्म्य, त्यांचं नावासहित त्यांचं फलश्रुती ही आपल्याला बघायची. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील जे एकादशी येते त्या एकादशीचं नाव आहे निर्जला एकादशी. एकादशी आपण करत असतो. एकादशी करत असताना आपण काही अन्न पाणी सेवन काही केलं नाही तर त्या एकादशीचं पुण्य आपल्याला लागतं. का तर निर्जला, त्या एकादशीच्या दिवशी पाणी देखील ना पिणं म्हणजे निर्जला, तिला म्हणायचं निर्जला एकादशी. मग या निर्जला एकादशीचं महात्म्य काय? सर्वांनाच ज्ञात आहे की नैमिषारण्यामध्ये अरण्यामध्ये ही कथा चालू आहे. सुत मुनी शौनकादी मुनींना ही कथा सांगत आहे. त्याचबरोबर ही कथा अगोदर श्रीकृष्ण परमात्म्याने युधिष्ठिराला सांगितली की देवा, अशा एखाद्या एकादशीचं व्रत सांग की जी एकादशी केल्याने सर्व एकादशींचं फळ आपल्याला प्राप्त होईल. कारण माझा जो भाऊ आहे भीम, त्या भीमाला भूक सहन होत नाही. आणि कुंतीचे 5ही पुत्र 5ही पांडव आम्ही सर्वजण एकादशी करतो आणि भीम याला मात्र भूक सहन नाही होत. मग त्याला एकादशी अशी सांगा की ज्याने करून त्या एकादशीचं पुण्य त्याला इतकं लाभेल. तेव्हा भगवान परमात्म्याने ही निर्जला एकादशीचं व्रत सांगितलं. कारण या एकाच दिवशी जर अन्न पाण्याचा त्याग केला तर आपल्याला सर्व एकादशींचं पुण्य लागतं. ही निर्जला एकादशी आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी अन्न पाण्याचा त्याग तर करायचाच, पण त्याच वेळी ते एकादशी करत असताना आपल्या हातून दानही घडलं पाहिजे. ते दान घडल्यानंतर आपल्याला सर्व काही पुण्य लाभतं. मग दान कोणतं घडायचं? अन्न वस्त्र तथा गोवो जलम शय्यासनं शुभम कमंडलस्तु तथा छत्रम दातव्यम निर्जला दिने. या निर्जला एकादशीच्या दिवशी अन्न वस्त्र हे दान करायचं, गाईचं दान करायचं, पाण्याचं दान करायचं. असे दान केल्यानंतर जे पुण्य आपल्याला एकादशीने लागतं ती निर्जला एकादशी. असं हे व्रत महात्म्य. एक धृतमान नावाचा राजा होता, शिवभक्त होता, अतिशय देवाची भक्ती करायचा. इतकी तो भक्ती करायचा की देवाच्या नामचिंतनामध्ये तो तल्लीन होऊन जायचा. सतत त्याच्या मुखामध्ये ओम नमः शिवाय, 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 हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय. घुष्मेश्वराय शिव घुष्मेश्वराय, हर हर बोले नमः शिवाय. घुष्मेश्वराय शिव घुष्मेश्वराय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः
राजाचा एक सेवक होता, ज्या सेवकाचं नाव होतं हेममाली. आणि तो हेममाली शिवजींची पूजा अर्चा करण्यासाठी त्या धृतमान नावाच्या राजाला फुलं आणून द्यायचा. एके दिवशी त्याला फुलं आणून द्यायला थोडासा उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे शिवभक्त धृतमान याला वाटलं की हेममाली आलाच नाही. ते चिडले, रागावले, त्याची वाट पाहून थकले, पण तो काही आला नाही. शेवटी हेममालीला पूजा अर्चा झाल्यानंतर बोलावून घेतलं आणि विचारलं, तू कुठे गेला होतास? तेव्हा त्याने सांगितलं की मी फुलं आणायला गेलो, काही कारणास्तव मी घरी गेलो आणि मला इकडे यायचं लक्षातच राहिलं नाही, मी घरीच थांबून राहिलो. हे असं कारण दिल्यानंतर त्या धृतमान नावाच्या राजाला राग आला. त्याने शाप दिला. काय शाप दिला? तुला कोडं फुटतील म्हणे, तू कायम चालत राहशील, कधीच तुझ्या चालण्याला विराम मिळणार नाही, तू राक्षस बनणार नाही पण कायम चालत राहशील, तुला थांबायचं जरी असेल तरी तुला थांबता येणार नाही, असा तू कायमच चालत राहशील. त्याला तो शाप तिथेच लागला. तो तिथून चालू लागला. चालता चालता त्याच्या शरीरावरती जी कोड होती ती कोड सावलीत गेल्यानंतर त्याला गार लागायचं, उन्हात गेल्यानंतर तो लालबुंद व्हायचा. त्याला त्याचा त्रास होऊ लागला. त्या त्रासामुळे चालत 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 चालतही राहायचं आणि तो त्रासही सहन करायचा. त्याला ते सहन होत नव्हतं. थांबायचं म्हटलं तरी थांबता येत नव्हतं. असंच एकदा भरकटत 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 एका वनामध्ये तो गेला, जिथे त्याला कौंडिन्य नावाचे ऋषी दिसले. त्यांना याच्यावरती उपाय मागितला आणि उपाय म्हणून तुला यातून जर मुक्त व्हायचं असेल ना तर हे निर्जला एकादशीचं व्रत कर. हे व्रत केल्यानंतर तुझ्या मनात जे काही शंका आहे, जे काही पाप आहे, जे काही तू चूक करून गेलेला आहे ते सर्व नष्ट होऊन जाईल. आणि तेच व्रत श्रीकृष्ण परमात्म्याने ते भीमाला करायला लावलं. ते भीमाने व्रत केलं, पण ते व्रत करत असताना त्याला इतका त्रास होऊ लागला कारण त्याच्या शरीरात जो रूक नावाचा अग्नी होता तो त्याला थांबू देत नव्हता. निर्जला पाणी प्यायचं नव्हतं. मग श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, तू पाण्याच्या डोहामध्ये जाऊन बस, तुला पाण्याची आठवण येणार नाही. असं सांगितल्यानंतर तो त्या ठिकाणी जाऊन बसला. तिथे बसल्यानंतर त्याची जी भूक आहे, जी तहान आहे ती त्या ठिकाणी शमवली. त्याला त्याचा त्रास जाणवू नाही लागला. त्याने ती निर्जला एकादशी केली आणि ती एकादशी त्याला सफलही झाली. या एकादशीचं व्रत केल्यामुळे भीमाची आग जी काही आहे, शरीरातली जी काही अग्नी आहे ही शांत झाली. म्हणून ही एकादशी श्रेष्ठ आहे. आजकाल बघितलं ना तर एकादशीचं जाऊ द्या, मन मोकळे एकादश तर सर्वच करतात. आणि अशीच एक बाई होती जिचं वजन होतं 110 किलो. किती? 110 किलो त्या बाईचं वजन होतं. आणि त्यांना प्रश्न पडला की आता आपलं वजन कमी करायचे, याचा मला त्रास होतोय. त्या डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टरांना विचारलं की माझं शरीर बारीक कसं होईल, काय करू मी याकरता. तेव्हा तिला एक औषध दिलं. प्रश्न विचारले, तुम्ही जेवणामध्ये किती आहार घेता? त्या बाईने सांगितलं, काही नाही, जास्त नाही, 20 चपात्या, 10 प्लेट भात आणि 5 प्लेट भाजी खाते. असं म्हटल्यानंतर डॉक्टर म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला औषध देतो. औषध सांगितलं, तुम्ही जे काही खाता ना त्याचं निम्म खा. 20 चपात्या खायच्या तर 10च खा. 10 प्लेट भात खायचा तर 5च प्लेट भात खा. 5 प्लेट भाजी खायची तर 2.5च प्लेट भाजी खा. बाईने विचारलं, ठीक आहे डॉक्टर साहेब, मी हे सर्व करेल, पण हे जेवणाच्या अगोदर करायचं की जेवणानंतर? जेवणाच्या अगोदर करायचं की जेवणानंतर? अशी अवस्था आहे महाराज. आपण एकादशीच्या दिवशीही खातच असतो आणि इतर दिवशीही खातच असतो. एकदा की माणसाचं शरीर वाढलं ते काय कमी होत नाही. ज्याची प्रॉपर्टी जास्त आहे ना त्याला जाऊन विचारा. ज्याची जास्त वाढली ना त्याची कमी करायला त्यालाच कळतं काय काय करावं लागतं. भगवंताची आपण सेवा करतो, भगवंताचं नामचिंतन करतो, पण प्रत्येकाच्या नामचिंतनामध्ये फरक आहे.
वारानुसार भक्ती बदलते आपली. सोमवार आला की भोळा शंकर आठवतो, मंगळवार आला की देवी आठवते, बुधवार आला की पांडुरंग परमात्मा आठवतो, गुरुवार आला का श्री गुरुदेव दत्त आठवतात. प्रत्येक दिवशी वारानुसार आपली भक्ती बदलत असते. अशी वारानुसार भक्ती करणारे भरपूर जण आहेत. पण खरी भक्ती कशी असायला पाहिजे? वैराग्य असावं तर तुकोबारायांसारखं असावं, वैराग्य असावं तर तुकोबारायांसारखं असावं, ज्ञान असावं तर ज्ञानोबारायांसारखं असावं, ज्ञान असावं तर ज्ञानोबारायांसारखं असावं, प्रेम असावं तर ते राधेसारखं असावं, प्रेम असावं तर ते राधेसारखं असावं. आणि भक्ती जर करायची असेल ना तर ती भक्ती माझ्या जनाबाई सारखी असावी, भक्ती माझ्या नामदेवरायांसारखी असावी, भक्ती माझ्या शबरी मातेसारखी असावी. काय केली जनाबाईने भक्ती? हृदयावरती काला केला आता विठ्ठला कोणीला, हृदयामध्ये काला केला आता विठ्ठल कोंडीला, हृदयावरती काला केला आता विठ्ठल कोंडीला, हृदयामध्ये काला केला आता विठ्ठल कोंडीला. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. भगवान श्रीकृष्ण परमात्मा याने एकादशीचं महात्म्य सांगितलं. अलका नावाच्या नगरीमध्ये एक कुबेर नावाचा राजा राहायचा. तो देखील इतकी भक्ती करायचा, इतकी भक्ती करायचा, भक्तीमध्ये तल्लीन होऊन जायचा. तो विठुरायाची भक्ती करायचा, नामचिंतनामध्ये तल्लीन व्हायचा. आणि त्याचा देखील एक सेवक होता देवांश नावाचा. तो देवांश नावाचा सेवक त्याच्याकरिता फुलं आणून द्यायचा. पण ती फुलं आणून दिली की तो देखील त्या ठिकाणी बसायचा आणि ती पूजा अर्चा बघायचा. जो काही राजा होता कुबेर, त्याने ती भक्ती अगदी मन लावून केली. भगवंताचं नामचिंतन तो करायचा. पण एके दिवशी त्याने फुलं आणून दिली, पण तो त्या ठिकाणी बसला नाही. कोण? देवांश नावाचा जो सेवक आहे तो त्या ठिकाणी बसला नाही. तेव्हा राजा कुबेराला वाटलं की हा दररोज बसतो आणि आज काय झालं. त्याला पुन्हा बोलावून घेतलं, विचारलं की तू आज पूजेसाठी थांबला नाही. त्याने सांगितलं की मला पत्नीने बोलावलं होतं म्हणून मी गेलो. म्हणजे देवाच्या भक्तीमध्ये देखील आपल्याला पत्नीपासून वियोग होत नाही अशी त्याची अवस्था झाली होती. पत्नीशिवाय तो राहू शकला नाही. पुन्हा त्याला घरी जावं लागलं. तो घरी निघून गेला. राजा कुबेराला वाटलं याने इतकी दिवस जी सेवा केली, जी परमात्माला पूजलं, हे फक्त दाखवण्यापुरता केलं. कारण याच्या मनामध्ये खरी भक्ती तर फक्त बायकोसाठी आहे. आजकाल तसंच झालंय महाराज. एकदा काय झालं, एक मनुष्य होता. त्यालाही भक्ती करायला फार आवडायचं. त्याला वाटायचं आपली बुद्धीची देवता गणपती बाप्पा आहे, म्हणून गणपतीची भक्ती करावी. त्याने एक छोटीशी गणपतीची मूर्ती आणली, ती देवाऱ्यामध्ये ठेवली आणि तिची पूजा अर्चा करू लागला. त्याने मोदकाचा प्रसाद त्या ठिकाणी ठेवला. तिथे उंदीर मामा आला आणि तो खाऊ घेऊन पळाला. तो खाऊ घेऊन, तो मोदक घेऊन उंदीर जेव्हा निघाला, त्याला बघितलं एका मांजरीने. मांजरीने तिच्यावर ताव धरला आणि त्या उंदराला फस्त केलं. मांजरीला पाहिलं कुत्र्याने. कुत्रा पुढे आला. याला वाटू लागलं खरा देव तर उंदीर होता. उंदराला धरायला गेलो तर मांजरीने त्याला खाऊन टाकलं आणि मांजरीच्या मागं पळायला लागलो तर कुत्रा येऊन तिला हिसकावून गेला. याचा अर्थ कुत्रा खरा देव आहे. तो कुत्र्याच्या मागे लागला, कुत्र्याला धरू पाहू लागला. कुत्रा घरामध्ये शिरला आणि चपात्या जिथे चालू होत्या, त्याची पत्नी जिथे चपात्या करत होती तिथे ते कुत्रा आलं. त्याने एक चपाती घेतली आणि खाऊ लागला. ओढलं. त्या बाईला राग आला. तिने लाटणं घेतलं आणि त्याला उगारलं. कुत्रं पळालं. ते बेबतच बाहेर गेलं. त्याला वाटलं आपण इकडं तिकडं देव बघत होतो, खरे आपल्या घरामध्ये देवी माता आहेत.
खरी भगवती आपल्या घरामध्ये आहे. तो भगवतीच्या पाया पडला, आपल्या बायकोच्या पाया पडला आणि म्हणू लागला, जय देवी जय माझी बायको. काय नका वाजवा. जय देवी जय माझी बायको, तू जे जे सांगेल ते मी ऐको. जय देवी जय माझी बायको, तू जे जे सांगेल ते मी ऐकेन. भांडे मी घासेल, धुणे मी धुवेन, तू जे जे सांगेल ते मी ऐकेन. अशी त्याची तिथे भक्ती चालू झाली. म्हणजे भक्ती अशा प्रकारची असते का? बायकोला ती भगवती मानलं हे ठीक आहे, पण बायकोची आरती करणं हे चुकीचं ठरलं. म्हणजे अशी काला आजकालची भक्ती झाली आहे. त्याप्रमाणे त्या देवांश नावाच्या सेवकाने देखील तेच केलं. पत्नीच्या मोहापायी तो घरी निघून गेला. राजा कुबेराला राग आला आणि कुबेराला वाटलं की आपल्या भक्तीला सोडून हा घरी गेला. त्याला सांगितलं, तुला कधी सुख मिळणार नाही, तू तुझ्या पत्नीपासून दुरावला जाशील, तुला वियोग प्राप्त होईल. आणि खरंच त्याला वियोग प्राप्त झाला. तो फार लांब निघून गेला. असा गायब झाल्यासारखा एका उंच पर्वतावर जाऊन तो थांबला, जिथे त्याला कोणीही दिसत नव्हतं. अशा पर्वतावर जाऊन तो थांबला. त्याला काळजी पडली, आपण घरी कसं जाणार. इकडे तिकडे भरकटू लागला. भरकटता तो मार्कंडेय ऋषींच्या आश्रमाजवळ आला. मार्कंडेय ऋषींना पाहिलं आणि ही जे काही घडलेली घटना आहे ही सर्व सांगितली. त्याने सांगितलं की मी जो काही वियोग मला मिळालेला आहे त्या वियोगातून मला यातून बाहेर काढा. माझ्या पत्नीजवळ मला माझ्या घरी परत जाता येईल असं काहीतरी सांगा की जेणेकरून मी माझ्या घरी जाऊ शकेल. मला या ठिकाणी कोणीही ओळखत नाही, मी कोणाला ओळखत नाही, मला या ठिकाणचं काही माहीत नाही. कृपा करा, हे जे काही मला शाप लागलेला आहे हा शाप माझा नष्ट झाला पाहिजे, याकरिता कृपा करा. असं सांगितल्यानंतर त्या मार्कंडेय नावाच्या ऋषींनी सांगितलं की ज्येष्ठ वद्य पक्षातील जे एकादशी येते ते एकादशीचं तू व्रत कर. ते व्रत तू केल्यानंतर तुझं जे काही हा शाप आहे हा शाप नष्ट होऊन जाईल आणि तू पुन्हा आपल्या पत्नीजवळ येशील. पुन्हा तुझं संसार सुखाचा होईल आणि हा जो काही तुला शाप लागलेला आहे हा शापही नष्ट होऊन जाईल. त्या एकादशीचं नाव होतं योगिनी एकादशी. एक योगायोग घडला. त्या योगामुळे मार्कंडेय ऋषी त्याला दिसले. मार्कंडेय ऋषीच्या ज्ञानामुळे, एका सल्ल्यामुळे, एका आशीर्वादामुळे तो पुन्हा पत्नीच्या वियोगापासून लांब झालेला होता, तो पुन्हा संयोगरूपी त्याच्या जवळ आला. म्हणून हिला योगिनी एकादशी म्हटलं जातं. आणि हे एकादशीचं व्रत त्याने केल्यानंतर तो पुन्हा आपल्या पत्नीजवळ आला. आणि त्या एकादशीचं महात्म्य असं सांगितलं जातं की हे एकादशी जो कोणी करतो, जो कोणी श्रवण करतो, जो कोणी त्याचं अध्ययन करतो, जो कोणी ती एकादशीचं व्रत काय आहे, महात्म्य काय आहे हे जो वाचतो ना, त्याला 88,000 यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. 88,000 यज्ञ केल्याचं त्याला पुण्य लागतं. हे एकादशीचं महात्म्य आहे. योगिनी एकादशी या एकादशीला म्हणतात. माता योगिनी एकादशी की जय. भगवान परमात्मा हे सर्व वर्णन करत असताना, सर्व एकादशीचं महात्म्य सांगत असताना, एकादशी किती श्रेष्ठ आहे आणि ती का केली गेली पाहिजे हे सांगत होता. एकादशी का केली गेली पाहिजे? कारण एकादशी जो करतो तो भगवंतापासून लांब राहत नाही. का तर राधा देखील म्हणते, नाथ महाराजांची गवळण आहे. नाथ महाराज म्हणतात, माझ्या मना तुझ्यासाठी 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 आली बना, काही काना रे तुझ्यासाठी आली बना, खरंच काना तुझ्यासाठी आली बना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या
तुझ्यासाठी केल्या एकादशी, तुझ्यासाठी राहिले मी उपवासी, असं राधा म्हणत होती. राधेने देखील एकादशी केल्या होत्या. का तर योगिनी एकादशी केल्यामुळे तिला देखील संयोग प्राप्त झाला, म्हणून ह्या एकादशी केल्या. एखादी गाडी जर खराब झाली ना, तर ती गाडी खराब झाली आहे म्हणून ती सर्व्हिसिंगला नेऊन सोडावी लागते, सर्व्हिसिंग तिची करावी लागते. तसं आपलं शरीर हे देखील एक गाडीच आहे. आपलं जे काही शरीर आहे हे देखील एक गाडीच आहे, ज्याला संयमाचं चाक लावलं गेलं पाहिजे, ज्याला कर्माचं पेट्रोल ओतलं गेलं पाहिजे, ज्याला शिस्तीचा ब्रेक लावला गेला पाहिजे, ज्याला वैराग्याची स्टेरिंग धरली गेली पाहिजे, तर त्याला एक्सिलेटर नीट दाबता येतं. जर एखादी गाडी खराब झाली तर आपल्याला जशी तिला सर्व्हिसिंग करावी लागते, तशी ही जी काही गाडी आहे या गाडीला जर खराबी आली तर तिला देखील वळणावर आणण्याकरता ही एकादशी काम करत असते. म्हणून एकादशी केली पाहिजे, कारण शरीरामध्ये अपचन जी प्रक्रिया आहे ती पचन प्रक्रिया चांगली होण्याकरिता महिन्यातील 2 दिवस उपवासी राहणं चांगलं आहे. 15 दिवसा एक एकादशी, म्हणून 15 दिवस मिळून जी एकादशी येते ती केली पाहिजे. का केली पाहिजे? जसं भगवान परमात्मा एक रूप आहे, ज्याचं नाम एक आहे, असा श्रीकृष्ण परमात्मा त्याचं वर्णन गीतेच्या अध्यायामध्ये आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत, मेको देवो देवकी पुत्र एव, एको मंत्रस्तस्य नामानि यानि, कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. एकच शास्त्र म्हणजे भगवान परमात्मा, देवकीचा पुत्र तो एक. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत, एकच गीत भगवान श्रीकृष्ण परमात्मा. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत, मेको देवो देवकी पुत्र एव, एकच देवकीचा पुत्र तो श्रीकृष्ण परमात्मा. एको मंत्रस्य तस्य नामानि यानि, एकच मंत्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा. कर्मापेकम तस्य देवस्य सेवा, एकच कर्म भगवान परमात्म्याची सेवा. आणि ती सेवा जर आपल्या हातून घडावी असं जर वाटत असेल तर त्या साधनांपैकी एक साधन म्हणजे एकादशी आहे, जी भगवंताला अतिशय प्रिय आहे. ते एकादशी आपण केली गेली पाहिजे, कारण एकादशी करणारे हे वैष्णव असतात आणि ते वैष्णव भक्त देवाला आवडतात. कारण जिथे देवाचं नामचिंतन चालतं तिथे वैष्णव उपस्थित असतात. जिथे वैष्णव उपस्थित असतात, जिथे देवाचं नामचिंतन चालतं तिथे स्वतः देव देखील उपस्थित असतो. ऐसा साच खरा भाव कथे माझी उभा देव. जर भाव चांगला असेल ना तर आपल्या कथेत देखील देव उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. भगवंताला वेगळं काही लागत नाही, त्याचं नामचिंतन, त्याचं गुणगान, त्याचं वर्णन हे भगवंताला आवडतं. शरीर ज्याप्रमाणे शुद्धीकरण करते त्याप्रमाणे ही विश्वाला देखील पावन करणारी कथा आहे विश्व पावनी एकादशी महात्म्य कथा. कारण ज्याप्रमाणे मनुष्य जीव या जन्माला आल्यानंतर तो जसा अनमोल ठरतो, त्याच्या जीवनामध्ये मनुष्याचं जीवन हे किती श्रेष्ठ आहे हे जसं ठरतं तसं एकादशी ही श्रेष्ठ आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, सब मिट्टी में मत डोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, सब मिट्टी में मत डोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू ही बुलबुल पानी का, मत कर चोर जवानी का, संभल संभल कर चलना रे बंदे, पता नहीं सगानी
बोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे कभी नहीं फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। जन्म आपल्याला कशा करता मिळालाय? भगवंताचं नामचिंतन करण्याकरता, भगवंताला आपलंसं करून घेण्याकरता. भगवंत आपलासा का करून घ्यायचा? कारण ही जे काही व्यर्थ मायाजाळ आहे हे पुन्हा पुन्हा याच्यामध्ये आपण गुरफटलो नाही पाहिजे. उपजे ते नाशे नाशली ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपला जन्म मृत्यू ठरलेला आहे. तो थांबावा, त्याला विराम मिळावा म्हणून भगवंताचं नामचिंतन करून भगवंताच्या जवळ स्थिर राहणं गरजेचं आहे. एका अभंगामध्ये भगवंताला काय आवडतं हे वर्णन केलेले आहे. आवडे दिवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवंताला काय आवडतं असेल तर नामाचा उच्चार. कसा? तर रात्रंदिन. सतत भगवंताचं नामचिंतन करणारे भक्त देवाला आवडतात. जे वैष्णव आहेत, वैष्णव कुणाला म्हणायचं? जे सतत नामचिंतन करतात ते भक्त म्हणजे वैष्णव, आणि ते देवाला आवडतात. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. आणखी काय आवडतं? तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. जी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतात, कपाळाला चंदन टिळा लावतात, भगवंताचं नामचिंतन करतात, ते भक्त देवाला आवडतात. ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम आहे ते भक्त देवाला आवडतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारियान नाही. जे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतात ते भक्त देवाला आवडतात. त्यापेक्षा इतर कोणतं साधन भगवंताला जवळ करून घेण्याचं नाही. साधन निर्धारियान नाही. आवडे देवासी तो एका प्रकार, हा प्रकार देवाला आवडतो. मग देवाला जर काही आवडत असेल ते जर आपण केलं तर भगवान परमात्मा देखील आपल्याला जे हवं ते अवश्य देतो. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. आणि ज्याच्या जीवनामध्ये भगवंताला आळवून घेण्यासाठी, भगवंताला स्वतःचं करून घेण्यासाठी, आपलंसं करून घेण्यासाठी जो जीवनामध्ये काहीतरी एक नियम करतो, काही असो. स्नान तर आपण दररोज करतो, स्नानाला आपण चुकवत नाही. ते शरीराच्या सौंदर्याकरता आपण स्नान करतो, पण भगवंताचं सौंदर्य आपल्याकडे फुलून यावं याकरता जर काही करायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन करणं गरजेचं आहे. कसं नामचिंतन केलं पाहिजे? सर्व कार्य करिता हरी बोला, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. जिथं जास्त बोलायचं नाही ना तिथं बोलायचं नाही, तिथं बोलूच नाही, तिथं भगवंताचं नामचिंतन करा. भगवान परमात्म्याला जर काही आवडत असेल तर ती एकादशी आहे. आणि ती एकादशी आषाढ महिन्यातील जी वारी करत असतो आपण, ते व्रत भगवंताला आवडतं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारियान नाही. त्यापेक्षा वेगळं कोणतं साधन भगवंताला लागत नाही. भगवंताला आपल्यासं करून घ्यायचं असेल तर त्यासाठी दुसरं कोणतं साधन नको. फक्त भगवंताला आवडणाऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. मग त्यातलंच एक व्रत म्हणजे आषाढ महिन्यातील पहिली शुक्ल पक्षातील येणारी एकादशी, जिचं नाव आहे देवशयनी. देवशयनी नावाची जी एकादशी आहे ती एकादशी आपल्या हातून घडली पाहिजे. देवशयनी नावाच्या एकादशीला मानधाता देखील म्हटलं जातं. पण खऱ्या अर्थाने देवशयनी एकादशी ही आपल्या कॅलेंडरवर देखील असते. आणि खऱ्या अर्थाने देवशयनी या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्या ठिकाणी देव शयन करतात त्या ठिकाणी जाऊन आपण भगवंताला भेटत असतो, पांडुरंगाच्या दरबारात जात असतो, आषाढीची वारी करत असतो. म्हणून ती देवशयनी एकादशी. मानधाता नावाचा एक राजा होता. त्या राजाच्या नगरीमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू होतं. पण अचानक काही कारणास्तव 3 वर्ष झाले त्या ठिकाणी पाऊसच पडला नाही. पाऊस न पडल्यामुळे राजाला
खंत वाटू लागली की आपल्या या नगरीमध्ये पाऊस का पडत नसेल, पाऊस का पडत नसेल. आणि त्या सर्व विचारामध्ये असताना प्रजेसोबत राजाने चर्चा केली की आपल्या नगरीमध्ये सर्व प्रजा आनंदाने वावरत आहे. मी कुठलंही धन लुबाडून किंवा कुणाला त्रास देऊन मिळवलेलं नाही, तरी माझ्या प्रजेला त्रास का? का आपल्या भागामध्ये पाऊस पडत नाहीये? का मेघाचा वर्षाव घडत नाहीये? त्या मांधाता नावाच्या राजाला काळजी लागली. मग त्या मांधात्या राजाने ही शंका एका ऋषींकडे नेली. अंगिरा नावाचे ऋषी त्या ऋषींकडे ही अडचण घेऊन गेल्यानंतर त्या अंगिरा ऋषींना ही सर्व घटना सांगितली की गेले 3 वर्ष झाले पाऊस पडत नाहीये. सर्व शेतकरी वर्गांचा तोटा होत आहे आणि पाऊस न झाल्यामुळे खायला अन्न देखील वेळच्या वेळी मिळत नाहीये. याकरिता काहीतरी उपाय सांगावा, जेणेकरून आमच्या नगरीमध्ये पाऊस पडेल आणि सर्व काही खुशाल पद्धतीने आनंदमय होऊन जाईल. तेव्हा अंगिरा ऋषींनी अंतर्मुखाने बघितलं तर त्या नगरीमध्ये एक शूद्र होता. तो क्षुद्र भगवंताला आळवत होता. भगवंताचं चिंतन करून एका जागी स्थिर बसून भगवंताचं ध्यान लावून बसलेला होता. भगवंताला आठवत होता, भगवंताला स्मरत होता. आणि त्या क्षुद्रामुळे 3 वर्ष त्या ठिकाणी पाऊस पडलेला नव्हता. म्हणून अंगिरा ऋषींनी सांगितलं, तुम्हाला जर तुमच्या नगरीमध्ये पाऊस पडावा असं जर वाटत असेल तर त्या क्षुद्राला मारून टाका. राजाला प्रजेची काळजी असते. राजा म्हणाला की नाही ऋषी, मी नाही मारू शकत. माझ्या प्रजेतील एका व्यक्तीला जरी तो शूद्र असला तरी त्याची भक्ती श्रेष्ठ आहे. तो 3 वर्ष झाले जर भक्ती करत आहे म्हणून पाऊस पडत नाही, याचे अर्थ त्याची भक्ती खरी आहे आणि त्याच्या भक्तीमध्ये मला व्यत्यय आणायचा नाही. मी त्या शूद्राला मारू शकत नाही. दुसरा काही पर्याय असेल तर सांगा मला, जेणेकरून माझ्या प्रजेला पाऊसही मिळवून देता येईल आणि त्या क्षुद्राचा देखील जीव जाणार नाही. असं काहीतरी असेल तर मला सांगा. तेव्हा त्या अंगिरा नावाच्या ऋषींनी सांगितलं, मग तू एक व्रत कर. ते व्रत केल्यानंतर त्या ठिकाणी पाऊसही पडेल आणि तो शूद्र देखील वाचेल. आणि ते जे काही व्रत आहे ते म्हणजे देवशयनी एकादशीचं. हे एकादशीचं व्रत केल्यानंतर देव स्वतः तुमच्या नगरीमध्ये शयन करायला येतील आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊन जाईल. तुमच्या नगरीमध्ये जी पावसाची अडचण आहे, जी मेघाचा वर्षाव होत नाहीये, ते सर्व थांबून राहील. त्या राजाने ते व्रतही केलं आणि त्या पुण्याने त्या नगरीमध्ये पाऊस देखील झाला. एवढं एकादशी महात्म्य श्रेष्ठ आहे. व्रताचं पुण्य हे आपोआप मिळत असतं. जरी त्याला वेळ लागत असेल ना तरी ते मिळत असतं. पण एकादशी देखील आपण त्या प्रकाराची केली पाहिजे. जन्माला येऊन जर काही करायचं असेल ना तर ते भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. का? कारण याच नरदेहामध्ये भगवंताचं नामचिंतन होतं. इतर कुठल्या जीवाला हे ज्ञान नाही. याच देहामध्ये देवाचं भजन घडतं. याच देही घडे देवाचे भजन. 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 याच
याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान इतर कुठल्याही जीवाला नाही. जर हे ज्ञान इतर कुठल्या जीवाला असतं तर प्रत्येक जीवाला बुद्धी तर दिलेली आहे, पण त्या बुद्धीचा वापर करणं हे प्रत्येक जीवाला जमत नाही. कुत्रा असेल, मांजर असेल, त्याचं कार्य ठरलेलं आहे, त्याचं कार्य तो करत असतो. पण भगवंताने मानव देह असा बनवलेला आहे ज्याला बुद्धी क्षमता अशी दिलेली आहे की तो बुद्धीच्या जोरावरती कुठलंही क्षेत्र, कुठलंही जे काही आपल्याला शिखर गाठायचं आहे तो गाठू शकतो. हे फक्त नरदेहाला जमतं. कपाला कान असतो पण त्याला ऐकायला येत नाही. टेबलाला पाय आहेत पण त्याला चालता येत नाही. कौंग्याला दात आहे पण त्याला चावता येत नाही, जेवता येत नाही. बाटलीला तोंड असतं पण तिला बोलता येतं का? नाही. आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हे सर्व काही असताना देखील माणसासारखं नीट वागता येत नाही. ही खरी शोकांतिका आहे. माणूस माणसासोबत कसा वागतो हे सर्व त्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे. जर सुसंस्कृत असेल तर तो नीटच वागणार. बुद्धी जर त्याची भ्रष्ट झालेली असेल, त्याच्या बुद्धीत विचार जर चांगली नसतील तर तो माणसाशी नीट वागणार नाही, माणसासारखा वागणार नाही. दुष्ट विचाराने कुकर्म करत असतो. अडथळे निर्माण करणारे भरपूर आहेत, पण त्या अडथळ्यातून आपण काहीतरी आपलं जे काही कर्म आहे ते करून दाखवणं हे खरं गरजेचं आहे. प्रत्येकाला अडचण आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत, पण त्यांना फेस करणं हे आपली जबाबदारी. माझे वडील मला सांगतात, फॉर एनी सक्सेस इफ देर इज अ नॉट वे यू विल फाइंड इट बट यू विल मेक इट. याचा सरळ अर्थ असा होतो, यशाचा मार्ग असेल तर तो शोधायचा आणि नसेल तर स्वतः बनवायचा. आपल्याला जर काही कमवायचं असेल ना तर त्याकरता स्वतः देखील त्याचे कष्ट घेतले पाहिजे. आपण देखील ते प्रयत्न केले पाहिजे, तेव्हा ते आपल्याला हवं जे काही असतं ते मिळत असतं. आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आईचं जरी नाव विचारलं तरी काहींना सांगता येत नाही. ते गुगलला सर्च मारावं लागतं, तेव्हा भगवंताच्या आईचं नाव आपल्याला कळतं. ही खरी शोकांतिका आहे. निर्गुण निराकार जसा भगवान परमात्मा, तू जसा अगाध आहे ना, तू सत्य रूपाने जसा सामावलेला आहे, एक नाही दोन नाही तिन्ही तळामध्ये जसा तू सत्य रूपाने सामावलेला आहे ना, तसा तुझा हा चिरकाल महिमा देखील आम्हाला ऐकायचा आहे. भगवान परमात्मा सत्य रूपाने तिन्ही काळात आहे. सत्य तू सत्या तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्या तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्या तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागदा बिला जगदाता कागदा बिला जगदाता. सत्य तू सत्या तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्या तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की देवशयनी एकादशी नंतर जी एकादशी येते त्या एकादशीचं नाव आहे कामिका एकादशी. पहिली एकादशी होती कामदा एकादशी. त्या कामदा एकादशीचं आणि या कामिका एकादशीचं व्रत महात्म्य एकच आहे. त्या एकादशीत आणि या एकादशीत फरक काही नाही. कामिका आणि कामदा फक्त का आणि दाचा फरक आहे. कामिका एकादशी म्हणजे आपल्या ठिकाणची जी काही काम वासना आहे ती काम वासनेला आळा जर घालायचा असेल, जी काही आपली इच्छापूर्ती शक्ती आहे
ती जर वाढवून द्यायची नसेल तर या कामिका एकादशीचं व्रत करणं गरजेचं आहे. कारण पृथ्वी तलावरती जन्मलेल्या प्रत्येक जीवाला एक झालं की पुढचं काहीतरी आपल्याला नवनवीन भेटावं असं वाटत असतं. आपण एका जागी कधी स्थिर नसतो. समाधान आपल्या जीवाला नाही. समाधान जर कशात असेल ना तर ते भक्तीमध्ये आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं आपल्याला ठेवलेलं आहे ना तसं राहिलं पाहिजे. चित्ताला काय असलं पाहिजे? समाधान असलं पाहिजे. पण आपल्या ठिकाणी आहे का? नाही. आपल्याला एक गोष्ट मिळाली की आपल्याला पुन्हा वाटतं की ती सोडून आपल्याला हे जर मिळालं असतं तर आपण आणखी काहीतरी केलं असतं. खऱ्या अर्थाने या पृथ्वी तलावरती जन्मल्यानंतर जर काही चांगलं करायचं असेल ते कर्म आहे. कर्म जर चांगलं केलं तर फळ देखील चांगलंच मिळतं. एकादशी करणं फार अवघड नाही, पण मन मोकळे एकादशी नाही बरं. एकदा फराळ करायचं आणि ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळ बाबा. एका ठिकाणी स्थिर बसून भगवंताचं नामचिंतन करून भगवंताला आळवलं की सर्व काही आपोआप होतं. एकादशीचं व्रतही आपण केल्याचं पुण्य आपल्याला लागतं आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतनही घडतं. आणि भगवंताला वेगळं काही लागत नाही. भगवंताचं नामचिंतन करणारे भक्त देवाला आवडतात. आपणही भगवंताचं थोड्या वेळ नामचिंतन करू. पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठू माऊली, 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 पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठू माऊली. विठ्ठल 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 पांडुरंग, 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 पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठू माऊली तू, पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठू माऊली, पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी, पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. भगवंताचं नामचिंतन किती गोड आहे ही सांगणारी ही एकादशी महात्म्य कथा. आणि भगवंताला आळवून जे काही आपल्याला भगवंताला आपलंसं करून घ्यायचं असेल तर त्याचं जर काही सोपं साधन असेल तर ते म्हणजे एकादशी. आज आपल्या एकादशी महात्म्य कथेचा 3रा दिवस. आज आपण आपल्या कथेमध्ये एकादशीचं महात्म्य पाहिलं. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पुढच्या एकादशीचं महात्म्य बघायचं आहे. ओम जय एकादशी माता, मैया जय एकादशी माता, तेरे नाम की नाऊ देवी भक्ति प्रदाना करेगी, गण गौरव की देवी शास्त्रों में करनी. ओम जय एकादशी माता, चैत्र शुक्ल में नाम का
वैशाख महावारी। ओम जय एकादशी माता। शुक्ल पक्ष में होया मोहिनी, अपरा वैशाख कृष्ण पक्षी। नाम निर्जला सब सुख, नाम निर्जला सब सुख, शुक्ल पक्ष ज्येष्ठ में रही। ओम जय एकादशी माता। योगिनी नामक कृष्ण पक्ष ज्येष्ठ इसकी करणी, मैया ज्येष्ठ इसकी करणी। देवशयनी नाम कहायो, देवशयनी नाम कहायो, शुक्ल पक्ष आषाढ धरणी। ओम जय एकादशी माता। कामिका आषाढ़ मास में कृष्ण पक्ष में गाये, मैया कृष्ण पक्ष में गाये। श्रावण शुक्ल होया पुत्रदा, श्रावण शुक्ल होया पुत्रदा, आनंद से रहिए। ओम जय एकादशी माता। अजा कृष्ण पक्ष की माता, भाद्रपद में परिवती। इंदिरा भाद्रपद कृष्ण पक्ष, इंदिरा भाद्रपद कृष्ण पक्ष, व्रत से भवसागर मिला। ओम जय एकादशी माता। आशा तुषा शीले आवे, पाप हरण हरी, मैया पाप हरण हरी। रमा कृष्ण पक्ष में सुखदायक धारी। ओम जय एकादशी माता। प्रभु दीदी गाती गौरी, दुख नाशक मैया, मैया दुख नाशक मैया। उत्पत्ति है कृष्ण पक्ष की, उत्पत्ति है कृष्ण पक्ष की, अब पार हमारी नैया। ओम जय एकादशी माता। मार्गशीर्ष की मोक्ष मैया, विश्वतरणी जन्मी, मैया विश्वतरणी जन्मी। मुक्ति देने आई, मुक्ति देने आई, कृष्ण पक्ष सफला दीदी। ओम जय एकादशी माता। विजया मांग की मैया, अमल की फागुन की मैया, अमल की फाल्गुन की पाप मोचनी कृष्ण पक्ष, पाप मोचनी कृष्ण पक्ष, ये मई एकादशी। ओम जय एकादशी माता। जो कोई आरती एकादशी भक्ति सहित गावे, मैया भक्ति सहित गावे। जन गुर दीता सदका, जन गुर दीता सदका, निश्चय वह पावे। ओम जय एकादशी माता। ओम जय एकादशी माता, मैया जय एकादशी माता। तेरे नाम गिनावू देवी, भक्ति प्रदान करणी, धन गौरव की देवी माता, शास्त्रों में वर्णी। ओम जय एकादशी माता। कलिंग डंगणवती चरण डोळ्यान पाणी निर्पद से प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मणी नमः। तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या तमेव तमेव सर्वं मम देवते। कायेन वाचा मनसेन्द्रिया वा उदात्मना वा
राम हरे हरे हरे